दामोदर पेंढारकर उर्फ बाबूराव पेंढारकर 22 जून 1896 ते 9 नोव्हेंबर 1967 मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक. कोल्हापूर संस्थानचे तत्कालीन सहाय्यक शल्यचिकित्सक गोपाळराव आणि राधाबाई पेंढारकर यांचे बाबूराव हे ज्येष्ठ सुपुत्र. त्यांचा जन्म कोल्हापुरात झाला व त्यांचे शालेय शिक्षणही कोल्हापुरात झाले. प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक भालजी पेंढारकर हे त्यांचे धाकटे भाऊ. तत्कालीन कोल्हापूरच्या कलासक्त वातावरणात कृष्णराव मिस्त्री, आबालाल रेहमान, अल्लादिया खा, मंजी खा यांसारख्या कलाकारांना घडताना पाहत बाबूरावांवर कलेचे आणि रसिकतेचे संस्कार झाले. बाबूरावांनी चित्रमहर्षी बाबूराव पेंटर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाराष्ट्र फिल्म कंपनीमध्ये प्रवेश करत सौरंद्री या पहिल्या मुकपटात विष्णूची लहानशी भूमिका करून अभिनयाचा श्रीगणेशा केला. पुढे सुरेखा हरण, भक्त दामाजी, वत्सला हरण, सिंहगड, कल्याण खजिना अशा मुकपटांच्या निर्मितीमध्ये बाबूरावांनी आपले सक्रिय योगदान दिले. पण 1923मधील एका कटू घटनेनंतर त्यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीला रामराम केला. 1924 ते 1929 हा काळ त्यांच्यासाठी अस्थिरतेचा होता. काही काळ पुण्यातल्या डेक्कन पिक्चर्स कॉर्पोरेशनमध्ये काढल्यानंतर त्यांनी भालजी पेंढारकर आणि पार्श्वनाथ आतळेकर यांच्याबरोबर मुंबईत वंदे मातरम फिल्म्स कंपनीची स्थापना केली. या संस्थेचा भालजी पेंढारकर दिग्दर्शित वंदे मातरम आश्रम हा चित्रपट केंद्रीय अभ्यवेक्षण मंडळाच्या सेन्सरच्या बऱ्याच अडचणी पार करत प्रदर्शित झाला. 1929 साली अस्थिरतेचा कालखंड संपून बाबूराव कोल्हापुरात नव्याने स्थापन झालेल्या प्रभात फिल्म कंपनीत व्यवस्थापकाच्या पदावर रुजू झाले आणि गोपालकृष्ण, राणीसाहेब अर्थात बजरबट्टू, खोनी खंजर, उदयकाल, जुलूम, चंद्रसेना या मुकपटांच्या निर्मितीची बाजू त्यांनी सांभाळली. यातल्या बजरबट्टूमध्ये बाबूरावांना खलनायकाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. ती अतिशय चांगली वठवली. बाबूरावांनी लिहिलेल्या उदयकालाचे दिग्दर्शन व्ही. शांताराम यांनी केले होते. भारतीय चित्रपट बोलू लागल्याच्या नव्या वळणावर प्रभात ही संस्थाही बोलपटाकडे वळाली. अयोध्येचा राजा 1932 या पहिल्या मराठी बोलपटात बाबूरावांना गंगानाथ महाजन या लोभी खलनायकाची भूमिका मिळाली. या पौराणिक चित्रपटात गोविंदराव टेंबे व नवोदित दुर्गा खोटे, माननीय विनायक आणि बाबूसाहेब हे त्यांचे सहकलाकार होते. या चित्रपटाने भारतीय चित्रपटसृष्टीला नवे वळण दिले. व्यावसायिकदृष्ट्या तो अतिशय यशस्वी ठरल्याने प्रभातला स्थैर्य मिळाले. बाबूरावांची वरकरणी सुसंस्कृत पण अतिशय कपटी सावकाराची भूमिका इतकी परिणामकारक ठरली की चित्रपटगृहात प्रेक्षकांना त्यांच्या या भूमिकेला शिव्याशाप देत असत. पूर्वीच्या चित्रपटातले खलनायक जोरजोरात हातवारे करून मोठ्याने गरजत असत, पण बाबूरावांनी बारीक सारीक लकबींसह वेगळा खलनायक अभिनीत केला. म्हणून बोलपटातील त्यांची ही पहिलीच भूमिका त्यांच्या उत्कृष्ट भूमिकांपैकी एक मानली जाते. अयोध्येचा राजा या चित्रपटासह अग्निकंकन, माया मच्छिंद्र, सिंहगड, सौरंद्री आणि सीता कल्याणम अशा 7 बोलपटांची निर्मिती प्रभातमध्ये झाली. या सर्व चित्रपटांमध्ये बाबूरावांनी भूमिका केल्या. सीता कल्याणम या तमिळ चित्रपटाचे दिग्दर्शन बाबूरावांनी स्वतंत्रपणे केले. हा चित्रपट यशस्वी झाला आणि तेव्हाच्या मद्रास प्रांतात बाबूरावांची ख्याती पसरली. पुढे प्रभातने आपले बस्तान पुण्याला हलवायचे ठरवले. तेव्हा संस्थेसाठीचे महत्त्वाचे व्यवहार करण्याची जबाबदारी बाबूरावांनी पार पाडली. पण प्रत्यक्षात कोल्हापूर सोडून पुण्याला बिऱ्हाड करणे परवडण्यासारखे नव्हते, म्हणून त्यांनी प्रभात सोडली. कोल्हापूरचे छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुढाकाराने कोल्हापूर सिनेटोन या चित्रपट निर्मिती संस्थेची कोल्हापुरात स्थापना झाली. भालजी, बाबूराव, माननीय विनायक आणि लीलाबाई पेंढारकर हे सर्वजण या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात सामील झाले. या संस्थेच्या आकाशवाणी या पहिल्या चित्रपटात बाबूरावांची प्रमुख भूमिका होती. त्या पुढच्या विलासी ईश्वर या सामाजिक चित्रपटातही त्यांनी भूमिका केली. पुढे सरकारी नोकरशाहीला कंटाळून वरील सर्वजण या संस्थेतून बाहेर पडले. त्यानंतर बाबूराव, माननीय विनायक आणि नावाजलेले छायाचित्रणकार पांडुरंगराव नाईक या तिघांनी मिळून हंस पिक्चर या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना केली. वि. स. खांडेकरांच्या कथेवर आधारित छाया हा या संस्थेचा पहिला आणि मराठीतला पहिला सामाजिक शोकांत चित्रपट.
त्यापुढचे धर्मवीर आणि प्रेमवीर हे आचार्य यात्रे लिखित कथांवरील चित्रपट यशस्वी झाले. त्यानंतरच्या ज्वाला चित्रपटामुळे ही संस्था डबघाईला आली. तेव्हा बाबूरावांनी न डगमगता ब्रह्मचारी, ब्रँडीची बाटली यांसारखे एकाहून एक सरस चित्रपट निर्मिती करून संस्थेला पुन्हा एकदा सुस्थितीत आणले. त्यानंतरच्या देवता, सुखाचा शोध या चित्रपटात त्यांनी नायकाच्या भूमिका तर अर्धांगी या चित्रपटात बेछूट इरसाल खलनायकाची भूमिकासुद्धा केली. पुढे हंसचे रूपांतर नवयुग चित्रपट या लिमिटेड कंपनीत झाले. त्यानंतर लपंडाव 1940 आणि अमृत 1941 या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका केल्या. त्यानंतर काही कालावधीतच अंतर्गत बेबनावामुळे ते नवयुगमधूनही बाहेर पडले. नवयुगमधून बाहेर पडल्यावर बाबूरावांनी शेठ गोविंदराम सक्सेरिया, फिल्म इंडियाचे बाबूराव पटेल, DK पारकर यांच्यासोबतीने न्यू हंस या चित्रपट निर्मिती संस्थेची स्थापना केली. संस्थेचे विश्राम बेडेकर लिखित दिग्दर्शित पहिला पाळणा, भक्त दामाजी, पैसा बोलतो आहे हे चित्रपट त्यातल्या नाविन्यपूर्णतेमुळे प्रेक्षकांनी उचलून धरले. पण पुढे पटेलांशी विसंवाद झाल्याने बाबूरावांनी राजीनामा दिला. यानंतर त्यांनी बाहेरच्या चित्रपटात कामे स्वीकारायला सुरुवात केली. इथून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला नव्याने बहर आला. पहिली नजर, विक्रमादित्य असे चित्रपट करता करता डॉक्टर कोटनिस्की अमर कहाणीमधला सहृदय जनरल त्यांनी साकारला आणि त्यांच्या चरित्र भूमिकांचे पर्व सुरू झाले. वाल्मिकी, जीना सिको, रुक्मिणी स्वयंवर, जीवनयात्रा, शलंगणाचे सोने, मी दारू सोडली, कल्याण खजिना, संत कान्होपात्रा, थोरातींची कमळा, इये मराठीची नगरी, आम्रपाली इत्यादी मराठी हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. छत्रपती शिवाजी, श्यामची आई, महात्मा फुले या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. आचार्य यात्रेंच्या महात्मा फुले या चित्रपटाचा मुहूर्त 31 जानेवारी 1954 रोजी डॉक्टर आंबेडकरांच्या हस्ते झाला. बाबूरावांनी वतस्त्र राहून या भूमिकेसाठी जो अभ्यास आणि व्यासंग केला तो अभिनयाच्या विद्यार्थ्यांसाठी एक वस्तुपाठ समजला जातो. आचार्य यात्रेंनी या भूमिकेसंदर्भात मला आपल्यासमोर साक्षात ज्योतिबा आहेत असा भास झाला असे गौरवोद्गार काढले. त्यानंतर आलेल्या व्ही शांताराम दिग्दर्शित आणि अभिनीत 2 आंखे 12 हात या चित्रपटामध्ये त्यांनी कर्तव्यदक्ष तुरुंग अधिकाऱ्याची भूमिका केली. यापुढे दोघांनी मिळून रंगमंदिर या नाट्यसंस्थेची स्थापना केली आणि केशवराव दाते दिग्दर्शित शिवसंभव या वैभवशाली नाटकाचे प्रयोग धडाक्याने सुरू केले. 1960 साली महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर लाखो लोकांच्या समोर शिवसंभवचा प्रयोग करून रंगमंदिरने एक नवा इतिहास घडवला. चित्रपट पत्रकार व अभिनेते आप्पा पेंडसे, गोविंद मोरेश्वर पेंडसे या स्नेहांचा आग्रह, नवीन आव्हान आणि एक उपयुक्त संस्थेला मदत म्हणून बाबूरावांनी नाटकात काम करण्यास होकार दिला आणि त्यांच्या आयुष्यातले नवे पर्व सुरू झाले. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या मदतीसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या नाट्य महोत्सवात बेबंदशाही या नाटकामधील संभाजीची भूमिका त्यांनी परिणामकारकपणे वठवली. त्यानंतर झुंजारराव या नाटकात नटवर्य चिंतामणराव कोल्हाटकरांसारखे अनुभवी आणि कुशल दिग्दर्शक आणि स्नेहप्रधान कुसुम ठेंगडी, राजा परांजपे, के. नारायण काळे आणि वसंत ठेंगडी असे सहकलाकार बाबूरावांना लाभले. या नाटकाच्या पहिल्या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाला. तेथून बाबूरावांच्या मनात नाट्यनिर्मितीचे आकर्षण नव्याने निर्माण झाले आणि त्यांनी 1953मध्ये नवनाट्य मंदिर या संस्थेची स्थापना केली. मग झुंजाररावांबरोबर भावबंधन आणि एकच प्याला या नाटकांचेही दौरेही जोरात सुरू होऊ लागले. पण नाट्यगृहांचे भाडे आणि तेव्हाचा करमणूक कर इत्यादींमुळे व्यवसायाचे गणित फसले. तेव्हा बाबूरावांना ही संस्था बंद करावी लागली. बाबूरावांनी चित्र आणि चरित्र हे आत्मचरित्र आणि मनशांतीची कबुतरे अशी 2 पुस्तके लिहिली. त्यांच्या चित्र आणि चरित्र या आत्मकथनात त्यांनी आपल्या चित्रपटसृष्टीचा इतिहास सांगितला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीचा ऐतिहासिक दस्तावेज असणाऱ्या या आत्मचरित्राला महाराष्ट्र राज्य शासनाचे पारितोषिकसुद्धा प्राप्त झाले आहे. बाबूरावांचा विवाह कुमुदिनी रावल यांच्याशी झाला होता. त्यागराज, सुरेखा कागी, श्रीलेखा पेंडसे आणि श्रीकांत पेंढारकर ही बाबूरावांची 4 मुले. त्यागराज पेंढारकर मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीत छायाचित्रणकार म्हणून नावाजलेले होते. श्रीकांत पेंढारकर यांनी बाबूराव नावाचे झुंबर हे पुस्तक संपादित केले.
शशिकांत श्रीखंडे यांनी अभिनय सम्राट व दिग्दर्शकांचे दिग्दर्शक बाबूराव पेंढारकर या पुस्तकातून त्यांचा जीवनप्रवास उलगडून दाखवला आहे. 45 वर्षांच्या कारकिर्दीमध्ये बाबूरावांच्या नावावर 7 मूकपट, 49 मराठी आणि 21 हिंदी चित्रपट आणि 5 नाटके आहेत. ज्या काळात चित्रपट हे माध्यम भारताला फारसे परिचित नव्हते, तेव्हा कोणतीच अनुकूलता, प्रशिक्षण आणि आर्थिक पाठबळ नसताना कलानिर्मितीच्या ध्यासाने झपाटलेल्या भालजी पेंढारकर, मास्टर विनायक आणि व्ही शांताराम यांना जोडणारा एक दुवा म्हणून बाबूराव पेंढारकर मार्गदर्शकाच्या रूपाने कार्यरत झाले. या दिग्गज व्यक्तिमत्वाची कलापूर्ण मूकपट, मग बोलपट आणि रंगीत चित्रपट निर्माण करून भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अतिशय मोलाची भर घातली. किंबहुना पुढच्या काळात आलेल्या सामाजिक चित्रपटांच्या लाटेमागे या सर्वांचा चित्रपटसृष्टीची दिशा बदलण्याचा एक जाणीवपूर्वक विचार निश्चित पथदर्शी होता. कलेला समर्पित जीवन जगलेल्या सर्जनशील व्यक्तिमत्वाच्या बाबूरावांचे मिरज येथे कर्करोगाने निधन झाले. आत्ता जे आपण ही सर्व माहिती ऐकली ही मराठी विश्वकोश या ग्रंथातून घेण्यात आलेली आहे. धन्यवाद.